ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय महानिकालाचं महाकव्हरेज आणि यानंतर आपण थेट नवी मुंबईला जाणार आहोत, कारण जे निकाल हाती आलेले आहेत त्यामध्ये गणेश नाईक यांनी त्यांचा गड राखलेला दिसतो आहे आणि त्यांचा निर्विवाद वर्चस्व नवी मुंबई महानगरपालिकेवरती दिसतंय। बघूया। नगरपालिकेने भाजपाने क्लीन स्वीप आहे तो मारलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे नेते संजीव नाईक आहेत। सर, काय म्हणाल पूर्ण क्लीन स्वीप? टीव्हीच्या माध्यमातून, आपल्या एबीपीच्या माध्यमातून प्रथमतः मी या ठिकाणी सर्व दर्शकांना धन्यवाद करतो आणि खास करून नवी मुंबईच्या जनतेला धन्यवाद करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास दाखवला, गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि तो विश्वास दाखवताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की मी गणेश नाईकांच्या मागे उभा आहे, भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा आहे। आणि मला असं वाटतंय की लोकांचा विश्वास या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून बघायला मिळाला। 5 वर्ष निवडणूक नव्हती, कोविडच्या नंतर 5 वर्ष गणेश नाईक हे स्वतः 82 वेळा महापालिकेत गेले, मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप या ठिकाणी लोकांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या आणि आमचा जो कार्यकर्ता आहे ना तो लोकांच्या शेवटपर्यंत गेला। आणि म्हणून क्लीन स्वीप ठाणेकरांना काय या ठिकाणी त्यांनी आश्वासनं दिली, आम्ही अमुक करू तमुक करू, मी तर नगर विकास खात्याचाच मंत्री आहे, फाईल तर मलाच साईन करायचं आहे, असं होत नसतं साहेब। 5 वर्षातून 2 तासासाठी येऊन जनता कधी मतदान करणार नाही, त्याच्यासाठी सातत्यानं जनतेमध्ये राहायला लागतं। आणि म्हणून मला असं वाटतंय की गणेश नाईकांच्या वरती जो विश्वास दाखवलेला आहे म्हणून यांचे टांगा पलटी आणि घोडे गायब झालेले आहेत। पुढचा डायलॉग तुम्ही अर्धाच मारताय का? कारण तो पुढचा डायलॉग पूर्ण हे गणेश नाईक साहेबच करते। तुम्ही हरामाचा पैसा वगैरे पूर्ण आरोप केले होते। अहो, हरामाचाच पैसा, अहो यांच्या कुठे घरातून यांनी पैसा दिलाय? या बिल्डरकडून पैसा मागाव, या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसा मागाव, आमच्याकडे तर लिस्टच आहे, आमच्याकडे लिस्ट आहे कुठल्या कोणाकडून कसे पैसे आल्यात सर्व लिस्ट आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की उद्याच्या नंतर खरी लढाई जी असेल ना आमची ती उद्याच्या नंतर तुम्हाला बघायला मिळेल। याच्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक घराण्याशाही एका घरामध्ये 4-4 तिकीट देण्यात आले होते, त्याचा फटका बसला त्यांना? अरे फटका बसला, आमच्यावर आरोप केले आणि काय जनतेने बघितलं? जनता ही फार हुशार आहे हो। नवी मुंबईची जनतेला त्यांनी जसं नाईक साहेब बोले ना की गणेश नाईकाला तू हलक्यात घेतलं, अरे गणेश नाईकांना हलक्यात सोडून द्या, तुम्ही आमच्या जनतेला हलक्यात घेतलं। आणि म्हणून मला असं वाटतंय की जनतेने त्यांच्यावरती जी चपराक मारलेली आहे ना ती 5 वर्ष सुद्धा ते त्याच्याकडून उठणार नाहीत अशी चपराक जनतेने मारलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये निर्विवाद वर्चस्व गणेश नाईकांनी राखलेलं बघायला मिळतंय। याविषयी आपल्याला राजकीय विश्लेषकांसोबत बोलायचंय। तुर्तास अगदी 1 मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊन लगेच